ईश्वरपूर पोलिसांची दमदार कामगिरी. 2,50,000चा प्राणघातक शस्त्रसाठा जप्त. 2 आरोपी अटकेत. ईश्वरपूर पोलिसांनी केलेल्या प्रभावी कारवाईत सुमारे 2,50,000 रुपये किमतीचा प्राणघातक शस्त्रसाठा जप्त करत 2 संशयित आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत. या कारवाईत 4 देशी बनावटीचे पिस्तुले, 4 जिवंत काडतुसे व 1 मॅगझीन जप्त करण्यात आली आहे. ईश्वरपूर पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने पोलीस निरीक्षक सोमनाथ वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली बुधवारी रात्री पेठनेर्ले महामार्गावरील एका पेट्रोल पंपाजवळ ही धडक कारवाई केली. या प्रकरणी साहिल मोहन मिसाळ वय 26 राहणार कासेगाव वाटेगाव रोड आणि सोहेल हारून तांबोळी वय 28 राहणार मंगळवार पेठ कराड या दोघांना अटक करण्यात आली आहे. दोन्ही आरोपींना न्यायालयात हजर केलं असता 2 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अवैध धंदे व अवैध शस्त्र बाळगणाऱ्यांवर कठोर कारवाईचे आदेश पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी दिले होते. त्यानुसार पेट्रोलिंग सुरू असताना गोपनीय खबरांमार्फत मिळालेल्या माहितीनुसार पेट्रोल पंपाजवळ संशयितरित्या थांबलेल्या एका इसमाला ताब्यात घेण्यात आलं. त्याच्या पाठीवरील सॅकची झडती घेतली असता त्यामध्ये 4 देशी बनावटीची पिस्तुले, 4 जिवंत काडतुसे व 1 मॅगझीन आढळून आली. चौकशीत त्याचे नाव साहिल मोहन मिसाळ असल्याचे निष्पन्न झाले असून कसून चौकशी दरम्यान सदर शस्त्रे सोहेल हारून तांबोळी राहणार कराड यांनी ठेवण्यास दिल्याची माहिती समोर आली. त्यानंतर पोलिसांनी सोहेल तांबोळी यालाही अटक केली आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी अरुण पाटील यांनी घटनास्थळी भेट दिली. माध्यमांशी बोलताना त्यांनी या दोन्ही आरोपींकडून आणखीन काही गंभीर गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता व्यक्त केली. यस न्यूज महाराष्ट्रासाठी हरुण नालबंद. तुमची साथ आमची. यस न्यूज महाराष्ट्र चॅनलला लाईक करा व सबस्क्राईब करायला विसरू नका.